नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे। मनमाडमध्ये इंधन पुरवठादारांसोबतच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये। ट्रक चालकांना विचार करून निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी मनमाडच्या ऑइल डेपोला सुद्धा आता भेट देणार आहेत। तर नाशिकचे जिल्हाधिकारी हे मनमाडकडे रवाना झालेले आहेत आणि मनमाडमधील पानेवाडी ऑइल डेपोमध्ये जाऊन ते आढावा घेणार आहेत। चालकांना विचार करण्यास प्रशासनाकडून वेळ देण्यात आलेला आहे। मनमाडमध्ये इंधन पुरवठादारांसोबतची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे। मनमाडच्या पानेवाडीमध्ये एक इंटिग्रेटेड डिपो आहे, ज्यामध्ये 3 ते 4 पेट्रोलियम कंपनीजचे साठे ठेवले जातात आणि तिथून बरेचसे ह्या जे पूर्ण क्षेत्र आहे त्यामध्ये टँकरच्या मार्फत सप्लाय केली जातात। आता कालपासून जे आपली भारतीय दंड संहिताचे नवीन जे कायदा आलेला आहे त्यामध्ये जे हिट अँड रन केसेसबद्दल जे नवीन प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट त्याच्या विरोधात जे ड्रायव्हर्स आहेत ते स्ट्राईकवर गेलेले आहे। आम्हाला जी सूचना मिळालेली आहे की ह्यामध्ये ड्रायव्हर्स जे आहेत ते स्ट्राईकवर आहे, जे ट्रान्सपोर्टर किंवा ट्रान्सपोर्ट कंपनीज आहे त्यांच्या पाठिंबा त्यांना नाही आहे। ह्यामध्ये मेनली ड्रायव्हर्स जे आहेत त्यांच्यामध्ये आक्रोश आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु जे पेट्रोल किंवा गॅसेस आहे ते खूप एसेन्शियल प्रोडक्ट आहे, ते दररोज त्याचा वापर लागते। जे आम जनता आहे त्यांना पण ह्याच्या मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होतात जर ते वेळेवर झाले नाही। एसेन्शियल कमोडिटी आहे, तर त्यामुळे आता त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे। आमचे जे प्रतिनिधी आहेत, तहसीलदार आहे आणि पोलीसचे प्रतिनिधी आहेत, ते सतत त्यांच्या संपर्कात आहे मनमाडमध्ये आणि आम्हाला विश्वास आहे की आता येणारे काही तासामध्ये त्याचा काही तोडगा निघेल। आपण बंदोबस्त काही गाड्या